जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक धाराशिव येथील मार्च 2026च्या संपूर्ण शाळांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पगारी थकलेल्या आहेत. शिक्षक आणि प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या पगारी थकले आहेत. कशामुळे पगार थकले काय कारण आहे? मुळात 1 एप्रिल रोजी पेयुनिट अधीक्षक पठाण हे अँटी करप्शनमध्ये लाच घेताना अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी पुढील चार्ज जोपर्यंत फोन मिळणार नाही तोपर्यंत पगारी होणार नाहीत असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. म्हणजे फोन जप्त असणं आणि पुढे चार्ज हे काय झालं नेमकं काय? त्याचा जो OTP नंबर जो असतो तो OTP नंबर जोपर्यंत कोट्यवधी रुपयाचा रक्कम असते, त्यामुळे तो OTP नंबर जोपर्यंत संचालक पुणे शिक्षण विभागाचे ते जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत पगारी होणार नाहीत. तरी सर्व शिक्षक एकतर मार्च एंड आहे, सगळ्याच्या फीस वगैरे भरायच्या असते त्या सध्या पूर्णपणे, त्यामुळे शिक्षक पूर्णपणे अगदी व्याकुळ होऊन गेले आहेत. तुम्ही काय पाठपुरावा केला? आम्ही त्या ठिकाणी माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे मी सातत्याने कधी पगारी करता असं त्यांना विचारणा केली. मग त्यांनी पत्र दिलेलं आहे, डायरेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे साहेब यांनीही संचालक साहेबांकडे पाठपुरावा त्या ठिकाणी करत आहेत. अंदाजे किती शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा पगारी असताना रक्कम येते असेल? साधारणतः हे अंदाजे म्हणते 270 माध्यमिक शाळा आहेत त्या ठिकाणी आणि 100 ज्युनियर कॉलेज त्या ठिकाणी एवढे त्या ठिकाणी आहेत. त्या कर्मचारी आहेत, शाळा आहेत तिथे 5-6 हजारच्या पुढे कर्मचारी आहेत. आणि रक्कम किती अडकली? 3-4-5 कोटी रुपयापर्यंत रक्कम असू शकते. आणि थकीत बिलं पण आहेत त्या ठिकाणी, मेडिकल बिलं, थकीत बिलं हे पण तशीच अडकलेली आहेत. सहाय्य वाचून ठेवा सध्या पूर्ण शिक्षक अडचण त्या ठिकाणी. आणि आमचं म्हणणं एकच आहे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचं आमचं मागणी एवढीच त्या ठिकाणी की तात्काळ लवकरात लवकर तो जो संचालक साहेब पुणे यांनी त्या अधीक्षकांना चार्ज द्यावा. इथल्या पेयुनिट अधीक्षक पिकवणी म्हणून प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक विभाग शिक्षण विभाग धाराशिवचे येथील उपशिक्षणाधिकारी पिकवणे श्री यांना या ठिकाणी चार्ज देण्यात आलेला आहे. पण त्यांना आणखी मान्यता दिली नाही, त्यामुळे पगारी अडकलेली आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.